एका ठिकाणी एका परिसरामधली एक शाळा होती। त्या शाळेमध्ये इंग्रजी शिक्षण दिलं जात होतं। त्या ठिकाणी शिकण्यासाठी बरेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येत होते। आजूबाजूच्या परिसरामध्ये ते शाळेचं मोठं नाव होतं, कारण की ती शाळा एक कॉन्व्हेंट शाळा होती आणि या कॉन्व्हेंट शाळा असल्यामुळं त्या ठिकाणी परिसरामध्ये या शाळेची मोठ्या प्रमाणात चर्चा होती। मग या शाळेमध्ये शिकवणारे जे शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत, या सुद्धा उच्च शिक्षित होत्या आणि विद्यार्थ्यांना अगदी चांगल्या पद्धतीने शिक्षण देत होत्या। पण मात्र एक दिवस या शाळेमध्ये असं काही घडलं होतं की त्यामुळं या संपूर्ण परिसरामध्ये एकच चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती आणि त्या शाळेचा जो मुख्याध्यापक आहे आणि त्या शाळेमध्ये शिकवणारी जी शिक्षिका आहे यांच्यावर थेट कारवाई करा, यांचं निलंबन करा, यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी परिसरामध्ये होत होती। नेमकं काय घडलं होतं त्या ठिकाणी, काय आहे संपूर्ण प्रकरण, हे आपलं अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील जौनपूर इथल्या कॉन्व्हेंट शाळेमध्ये घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे। या शाळेमध्ये असणारी एक शिक्षिका आहे आणि त्या शाळेचा एक मुख्याध्यापक आहे। आता शिक्षिका आणि मुख्याध्यापक या दोघांचा नको तसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यामध्ये ते नको ते कृत्य शाळेमध्ये करत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय। आता तो नेमका व्हिडिओ काय आहे तो आपण या ठिकाणी पाहू। आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल की या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीनं तो जो शिक्षक आहे तो महिला शिक्षिकेबरोबर कशा पद्धतीनं करतोय। एकंदरीत या संपूर्ण व्हिडिओवरून हा सगळा प्रकार शाळेमध्येच घडतोय असं स्पष्टपणे या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतंय। आता त्या महिलेचं नाव बदनाम होऊ नये, तिला कोणी ओळखू नये म्हणून तिचा चेहरा हा ब्लर करण्यात आलाय, तिचा चेहरा स्पष्टपणे दाखवण्यात आलेला नाही। पण मात्र शाळेमध्ये विद्यार्थी शिकण्यासाठी जातात, ते काहीतरी नवीन शिकण्यासाठी जातात। पण मात्र अशा शाळांमध्ये जर असे शिक्षक आणि असे मुख्याध्यापक असतील तर मग त्या शाळेमध्ये नेमकं काय होत असेल असा देखील प्रश्न या ठिकाणी पडला। आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर BSAच्या माध्यमातून त्या शाळेला नोटीस पाठवली आणि या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण सुद्धा मागितलेलं आहे। पण मात्र आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी, विद्यार्थ्यांच्या पालकांनी या मुख्याध्यापकावर आणि त्या शिक्षिकेवर कायदेशीर कारवाई व्हावी, कडकातली कडक कारवाई व्हावी अशी देखील मागणी केलेली आहे। कारण की असं कृत्य जर शाळेमध्येच होत असेल तर मग पुढं काय बोलावं, कारण की ज्या पद्धतीने हे सगळं घडलंय त्याच्यावर काहीही बोलता येत नाही। त्यामुळे हे जे संपूर्ण प्रकरण घडलंय याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।